भगवंत मान यांनी सुद्धा असं म्हटलंय की पंजाबमध्ये आम आदमी पक्ष स्वतःच्या बळावर लोकसभेच्या जागा लढवेल आणि 13 जागा या जिंकून आणेल। यामुळे इंडिया आघाडीला निश्चितपणे एक मोठा धक्का बसलाय। ममता बॅनर्जी यांनी केवळ पश्चिम बंगालमध्ये ही भूमिका घेतली का की इतर राज्यात सुद्धा त्यांची हीच भूमिका असेल आणि इंडिया आघाडीच्या संदर्भात त्यांचं कोणतंही वक्तव्य आलेलं नाही। पण ज्या राज्यामध्ये त्या मुख्यमंत्री आणि ज्या राज्यात त्यांच्या पक्षाची सर्वात जास्त ताकद आहे त्याच राज्यामध्ये जर ममता बॅनर्जी सारख्या एका महत्वाच्या इंडिया आघाडीतल्या नेत्याची ही भूमिका असेल तर निश्चितपणे इंडिया आघाडीला जोरदार तडे जाण्यास सुरुवात झाली असं आपल्याला म्हणता येईल। आता नितीश कुमार यांची भूमिका नेमकी काय हे माहित नाही। आम आदमी पक्षाची पंजाबमधली भूमिका आपल्याला लक्षात आली। या सर्व मुद्द्यांवर आपण चर्चा करणार आहोत मॅक्स महाराष्ट्राच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमामध्ये। माझ्या सोबत जोडले गेलेले आहेत धनंजय शिंदे, आम आदमी पक्षाचे तेज तर्रार नेते मुंबईतले आणि महत्वाच्या मुद्द्यावर आपली भूमिका पक्षाची स्वतःची सिविक इश्यूवरती मांडणारे असे ते नेते आहेत, महत्वाचे नेते आहेत आणि प्रवक्ते आहेत पक्षाचे। दुसरीकडे डॉक्टर राजू वाघमारे हे सुद्धा स्पष्टपणे निर्भीडपणे आपली भूमिका काँग्रेसची मांडत असतात वेगवेगळ्या व्यासपीठावर, ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। रोकटोक त्यांचं युट्यूब चॅनल आहे स्वतःचं आणि याशिवाय वेगवेगळ्या वर्तमानपत्राचे संपादक राहिलेले असे ज्येष्ठ पत्रकार पुरुषोत्तम आवारे पाटील अकोल्याहून आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। वेगवेगळ्या विषयांचा त्यांचा व्यासंग हा सुपरिचित आहे। तिन्ही मान्यवरांचं स्वागत करतो आणि सर्वात आधी जातो डॉक्टर राजू वाघमारे यांच्याकडे। पश्चिम बंगालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जी भूमिका घेतली आहे तृणमूल पक्षाच्या संदर्भामध्ये यावर आपली काय पहिली प्रतिक्रिया? एक गोष्ट लक्षात घ्या की ही जी भूमिका आदरणीय ममता बॅनर्जी मॅडमनी घेतली ती आमच्यासाठी पण धक्कादायक बाब आहे। पण शेवटी हे मोठे नेते आहेत आणि यांनी ठरवलेलं आहे की भाजपला आणि संविधान जर वाचवायचं असेल आणि या देशातली लोकशाही वाचवायची असेल तर इंडिया गठबंधन आवश्यक आहे। आता प्रत्येक पक्षाची त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असलेली स्ट्रेंथ लक्षात घेता कदाचित त्यांनी ही भूमिका घेतली असावी। पण अजूनही खूप मतलब असं नाही आहे की उद्याच निवडणुका झाल्यात आणि त्यांनी जी भूमिका घेतली आहे ती त्या बदलू शकणार नाहीत अशातला काही भाग नाहीये। त्याच्यामुळे कदाचित वेगळ्या कारणास्तव त्यांनी ती भूमिका घेतली असावी। पण इंडिया गठबंधनचे सगळे नेते याबाबत त्यांच्याशी नक्कीच बोलणी करतील कारण त्या वरिष्ठ नेते आहेत। म्हणजे जसं भगवानजी मान आपचे जे नेते आहेत ते जरी आपचे नेते असले तरी शेवटी केजरीवाल साहेब हे आपचे सर्वे सर्व आहेत आणि तशा ममता बॅनर्जी या सर्वे सर्व आहेत। आणि ममता बॅनर्जी मॅडमनी जी भूमिका घेतली त्याबाबत नक्कीच काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणा, इंडिया आघाडीचे इतरही सर्व नेते म्हणा, हे सगळेजण ममता ताईंची समजूत घालण्याचा प्रयत्न म्हणा किंवा त्यांच्याशी त्या पद्धतीची बोलणी हे नक्कीच येत्या दिवसात करतील। त्याच्यामुळे आज स्टेटमेंट आली आणि ती स्टेटमेंट अगदी कायम आहे असं करून चालत नाही। कारण ज्यावेळी गठबंधन मध्ये आपण असतो त्यावेळी वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या भूमिका असतात, त्यांच्या राज्यस्तरीय पक्षाच्या त्या राज्यातल्या वेगळ्या भूमिका असतात, त्यांच्यातले मतदार त्यांच्याकडे ठेवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या काही भूमिका असतात आणि या सगळ्या भूमिकांना एकत्र करून त्याला जोडून त्याचं गठबंधन करून आपल्याला पुढे जायचं असतं। त्याच्यामुळे प्रत्येक पावलावर कुठे ना कुठे थोड्याफार कुरबुरी घडत असतात। आता मॅडम ममता दिदींनी जी घोषणा केलेली आहे त्या घोषणेच्या संदर्भात नक्कीच काँग्रेस हायकमांड आणि इतरही इंडिया गठबंधनच्या पक्षाचे जे वरिष्ठ नेते आहेत, मग शरद पवार साहेब असतील किंवा इतरही नेते आहेत, ते नक्कीच यामध्ये पडतील। कारण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इंडिया गठबंधनची सुरुवात किंवा इंडिया गठबंधनला करत असताना प्रमुख भूमिका ही ममता दिदीची राहिलेली आहे। आत्ताच 2 आठवड्यापूर्वी ज्यावेळी दिल्लीमधलं सेशन इंडिया आघाडीचं होतं त्यावेळी आदरणीय ममता दिदी आणि आदरणीय अरविंद केजरीवाल साहेबांनी एकत्र येऊन खरगेजींनी त्याचं पद स्वीकारावं ही भूमिका त्यांनी मांडली होती।
त्याच्यामुळे असं फक्त एक स्टेटमेंट आली किंवा त्यांनी ज्या काही गोष्टी बोलल्या त्याच्यामुळे इंडिया आघाडी आता कम्प्लीट तुटलेली आहे आणि आता बीजेपी जिंकणार आहे, अशा प्रकारचं परसेप्शन बांधणं हे चुकीचं अगदी ठरेल. अगदी. कारण मी अजूनही धनंजय शिंदे खूप वेळ यांच्याकडे बाकी आहे. जातोय. आपण प्रत्येकाची भूमिका समजून घेऊया. खरं तर प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल की तृणमूल काँग्रेसचा कुठलाही प्रतिनिधी या चर्चेमध्ये सहभागी झाला नाही. एक तर महाराष्ट्रामध्ये तृणमूल काँग्रेसचा कुठलाही प्रतिनिधी नाही जो चर्चेत असतो किंवा जो पक्षाची भूमिका मांडतो. नवी दिल्लीमध्ये सुद्धा त्याची तशी खूप वांडवा आहे. जे काही प्रवक्ते नेते आहेत ते पश्चिम बंगालमध्ये असतात. तसा आम्ही प्रयत्न केला होता, पण त्यांचे एक प्रवक्ते दुसऱ्या वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमाला ते गेले असल्यामुळे तेही उपलब्ध होऊ शकले नाही. आम्ही आमच्या परीने प्रयत्न केला. त्यामुळे या पक्षाच्या भूमिकेवर कुठलाही अन्याय होणार नाही याची काळजी आपण घेऊ आणि त्यांचेही मुद्दे या संपूर्ण चर्चेच्या कार्यक्रमामध्ये येत राहील याची आपण काळजी घेणार आहोत. मी धनंजय शिंदे यांच्याकडे जातो. बघा, खरं तर ही चर्चा होती ममता बॅनर्जी यांनी जो जोरदार धक्का दिला इंडिया आघाडीला त्यावर. पण हे करत असताना या चर्चेचं नियोजन करत असताना आणखी एक बातमी पुढे आली आणि ती म्हणजे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ आणि केवळ आम आदमी पक्ष स्वबळावर सर्व जागा पंजाबमध्ये लढवणार आहे. हो. सर्वप्रथम आपल्या म्हणजे बाकीच्या अंतरावर जे मीरा भाईंदर शहर आहे, ह्या शहरामध्ये संधीसाधू शिंदे फडणवीस सरकारचं जे बुलडोझर राजकारण चाललेलं आहे आणि त्याच्यात नागरिकांना जी काय आता दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्या घटनेचा मी निषेध करतो एक भारतीय म्हणून. अशा घटना घडल्या नाही पाहिजेत आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते, ते लोण पसरू शकते. त्या निमित्ताने सरकारने या संदर्भात कठोर कारवाई केली पाहिजे आणि गृहमंत्र्यांनी विशेषतः त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. आम आदमी पक्ष हा इंडिया आघाडीचा एक अत्यंत म्हणतात ना की महत्वाचा घटक आहेच, परंतु भारतीय जनता पक्षाला हरवणं कुठच्याही परिस्थितीमध्ये हे आमचं एकमेव ध्येय आहे. आणि या संदर्भात इंडिया आघाडीचे जे घटक पक्ष आहेत, मुख्यतः काँग्रेस आहे, ज्या ज्या राज्यांमध्ये आम्ही म्हणजे आमचं प्रेझेन्स आहे त्या ठिकाणी, तर त्या काँग्रेसच्या लिडरशिप सोबत आमच्या आतापर्यंत चर्चेच्या 3 ते 4 फेऱ्या झालेल्या आहेत. ह्या फेऱ्या अत्यंत सकारात्मक आहेत आणि त्या संदर्भात आमच्या प्रवक्त्यांनी, नेत्यांनी जे ह्या प्रक्रियेमध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांनी आपली भूमिका सुद्धा मांडलेली आहे. त्यामुळे ऑफिशियल अजूनही कुठली गोष्ट नॅशनल लिडरशिप कडनं मीडियाला कम्युनिकेट केली गेलेली नाहीये. परंतु मी असं म्हणेन की आघाडी असते किंवा पक्ष संघटना असते, त्याच्यात निवडणूक हे एक प्रकारचं पक्षवाढीसाठी मोठी संधी असते आणि त्यामुळे प्रत्येक पक्ष, जसं एक मराठीत म्हण आहे की सशाच्या शिकारीला जाताना वाघाच्या शिकारीची तयारी करायची असते, त्याप्रमाणे आम आदमी पक्ष जास्तीत जास्त ताकद हे करून जास्तीत जास्त जे आपले कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जे इच्छुक आहेत, तर त्यांचं स्क्रुटिनी किंवा स्क्रीनिंग चाललेलं आहे. परंतु या निमित्ताने मी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, म्हणजे ह्या चर्चेमध्ये ती जायला नको, आता जे वातावरण निर्मिती झालेली आहे. चंदीगड या शहराच्या महापौर पदाची निवडणूक होणार होती 10 दिवसांपूर्वी. भारतीय जनता पक्ष म्हणजे एकूण जवळजवळ साधारणपणे 36 सदस्य आहेत. इंडिया अलायन्सचे म्हणजे मुख्यतः काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे जवळजवळ 20 ते 21 सदस्य आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे एक 14 वगैरे सदस्य आहेत. इंडिया आघाडीचा तो पहिला विजय असता, परंतु भारतीय जनता पक्षाने त्या दिवशी निवडणूक कंडक्ट करणारे जे निवडणूक सेक्रेटरी आहेत, इलेक्शन सेक्रेटरी, ते आजारी पडले आहेत असं सांगून ती निवडणूक पुढे ढकलली. त्याच्यानंतर ती निवडणूक अपेक्षित होती 2 दिवसापूर्वी होणं. पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने काय केलं, तर जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांना आजारी पाडलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाला एकही इंडिया आघाडीबद्दल पक्षाच्या मनात किती मोठ्या प्रमाणात भीती आहे याचं तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे सीट शेअरिंगच्या बाबतीत ममता दिदींची भूमिका आहे किंवा भगवंत मान यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये या संदर्भात महाविकास आघाडी इंडिया आघाडीतर्फे स्पष्ट भूमिका जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण बोलणं योग्य नाहीये. कारण ह्या चर्चांमध्ये ह्या गोष्टी होतातच ना, म्हणजे काही भूमिका मांडल्या जाऊ शकतात आणि मी सकारात्मक आहे की काही झालं तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला हरवण्यासाठीच्या ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील संविधानिक चौकटीमध्ये हे सर्वच पक्ष करतील आणि भारतीय जनता पक्षाचा पराभव हा अटळ आहे, याच्याबद्दल आम्हा सर्व कार्यकर्त्यांना खात्री सुद्धा आहे. पुरुषोत्तम आवरे पाटील, आपल्याला हे 2 भूमिका पटतात का? म्हणजे मला एक गोष्ट आवर्जून मांडायची आहे की ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा देशात कुठे प्रभाव आहे? तो केवळ पश्चिम बंगालमध्ये आणि मुख्यमंत्री आहेत.
भगवंत मान यांच्या पक्षाचा प्रभाव दिल्ली, त्यानंतर पश्चिम बंगाल, दोन ठिकाणी त्यांचं सरकार. तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे गुजरातमध्ये सुद्धा त्यांनी ताकदीनं मागच्या वेळेला विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला होता, जागा नाही. असं सगळं असताना जर ती व्यक्ती इंडिया आघाडीत राहून आपल्या पक्षाच्या सर्व उभ्या केलेल्या निवडणुकीतल्या सदस्यांना जिंकून आणण्याचा प्रयत्न करत असेल, मग त्या इंडिया आघाडीला महत्व काय राहिलंय पाटील? हे बघा मनोजजी, एक महत्वाची गोष्ट अशी आहे की ममता दीदींनी ज्या पद्धतीने आज ती घोषणा केली की पश्चिम बंगालमधल्या सर्व जागा लोकसभेच्या साधारणतः 42 जागा आहेत, त्या सर्व जागा निवडून आणण्यासाठी मी समर्थ आहे, त्याच्यामुळे आघाडीची गरज नाही. मुळात अशी घोषणा करण्याची ममता बॅनर्जी यांच्या वेळ का आली, त्यांनी थोडंसं समजावून पण सांगण्याचा प्रयत्न केला की माझा प्रस्ताव इंडिया फ्रंट फेटाळला. दुसरी गोष्ट, थोडीशी नाराजी त्यांची दिसली की राहुल गांधी यांची जी यात्रा आहे, भारत जोडो न्याय यात्रा, ही यात्रा पश्चिम बंगालमधून जाते आहे आणि एका बाजूला ममता दीदी ह्या इंडिया फ्रंटच्या घटक असताना त्यांना अजिबात विश्वासात घेण्यात आलं नाही, त्यांच्या कानावर सुद्धा ही गोष्ट टाकण्यात आली नाही. त्याची ही नाराजी त्यांचं जे स्टेटमेंट आलंय त्या स्टेटमेंट मधून दिसते. याचा अर्थ असा की जोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नाहीत की नेमक्या त्यांनी असं एकदम टोकाचं पाऊल का उचललं, सर्व लोक सांगतात की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालच्या एनडीए फ्रंटला पराभूत करायचं आहे आणि ते खरोखर ती देशाची गरज सुद्धा आहे. कारण की देशातलं घटनेची चारही महत्वाची मूल्य ज्या इंडिया फ्रंटनं संकटात आणली, ज्या मोदींनी संकटात आणली, त्यांचा सामना करण्यासाठी हे यांचं सख्य जे आहे हे अधिक घट्ट व्हायला पाहिजे होतं, परंतु ते दुर्दैवानं दिसत नाही. नेमकं काय झालं हे जर समोर आपल्या आलं तर त्यावर अधिक आपल्याला भाष्य करता येईल, हे तेवढं करायचं. बघा, आता दोन गोष्टी माध्यमांमध्ये येत आहेत. ममता बॅनर्जी यांचा आडामुठेपणा हा माहीत आहेच. वाजपेयींच्या काळामध्ये त्या होत्याच सरकारमध्ये, आपापल्या सोयीनं हे सगळे डाव्या विचारांचे लोक आपल्या पद्धतीनं वेगवेगळ्या सरकारमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसलाय. त्याच राजकीय स्वार्थ त्यांचा होता, सत्ता कायम ठेवण्याचा सुद्धा त्यांचा प्रयत्न आपल्याला दिसला. त्यामुळे तो मुद्दा नाही. बिहारमध्ये पण आपण बघितलं, नितीश कुमार सुद्धा आज ज्या कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न हा घोषित करण्यात आला, याच्यामागे भाजपचा स्वार्थ आपल्याला पाहायला मिळतो. त्याच राज्यामध्ये ज्या इंडिया आघाडीतले नितीश कुमार आता आहे, ज्यांच्या कुरबुरी सुरू आहेत, जे निमंत्रक होते पहिल्या बैठकीचे या आघाडीचे, त्यांची सुद्धा डळमळीत भूमिका आपल्याला, म्हणजे चर्चेमध्ये आपण नितीश कुमार यांच्यावर येणारच आहोत. पण मुळात जी वैचारिक यांची बांधणी आहे किंवा ज्या पद्धतीनं हे राजकीय स्वार्थाच्या अंगानं विचार करतात, हे सुद्धा जनतेसमोर दिसून आलेलं आहे. आता नितीश कुमार ज्या बिहारमध्ये राज्य करतायत, त्या नितीश कुमारांनी भाजप सोबत युती केलीच होती आणि त्यात त्यांचाही स्वार्थ होता, भाजपचा होता. ते भाजप आपल्या पक्षाला घेऊन बुडेल अशी भीती वाटल्यामुळे नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत युती केली आणि जातीच्या राजकारणामध्ये आता सगळी समीकरणं तिथेही बिहारमध्ये बदलणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. हे सर्व अँगल्स आहेत, हे सर्व कोण आहे. पण मला ही गोष्ट अजिबात पटत नाहीये की भगवंत मान यांच्यासारखे महत्वाचे नेते, आम आदमी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत पंजाबमध्ये, आणि ते जर लोकसभेची निवडणूक संपूर्णपणे स्वबळावर पक्षाच्या ताकदीवर निवडणूक लढवणार असेल तर मग इंडिया आघाडीत उरलं काय? ममता बॅनर्जी तिकडे जर निवडणार असेल तर लढला, आणि तरी सुद्धा आपण हे म्हणणार असू की आम्हाला अजूनही आशा आहे, तर हा आशावाद बाळगायला हरकत नाही. पण या राज्यातच त्यांची मुख्य ताकद आहे. उदाहरणार्थ उद्धव ठाकरे जर बाहेर पडले इंडिया आघाडीतनं, तर उद्धव ठाकरे यांची ताकदच मुळात महाराष्ट्रात आहे, पवारांची ताकदच महाराष्ट्रात आहे. भले या दोन्ही पक्षामध्ये शिंदे म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असेल, बंड झालं असेल तरी सुद्धा, आणि काँग्रेस समजू शकतो आपण, पण काँग्रेस राष्ट्रव्यापी पक्ष आहे. असं सगळं असताना इंडिया आघाडीला धक्का बसला नाही का, तडे गेले नाही का डॉक्टर राजू वाघमारे? नाही,
तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की इंडिया आघाडीला तडे गेलेले नाही आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण गेल्या दोन्ही निवडणुकांमध्ये 2014 नंतर भाजपचा झालेला जो विजय आहे, त्या विजयाकडे ज्यावेळी सगळ्या पक्षांनी अगदी बारकाईने अभ्यास करून बघितलं, तर त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते कारण म्हणजे की आपसामध्ये डिवाइड झालेली मतं. जिथे जिथे भाजप बरोबर एकतर म्हणजे एकाच एक लढत झालेली आहे, तिकडे तिकडे भाजपला पराभव करावा लागलेला आहे, पत्करावा लागलेला आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीच्या पक्षातील लोकांना हे कळत नाही का? तर व्यवस्थित कळतंय की जर मतं डिवाइड झाली तर भाजप निवडून येणार. आता इंडिया आघाडीतले कोणते पक्ष, समजा आता हायपोथेटिकली स्पीकिंग, मनोजजी, ममता दिदींचं जे वाक्य आहे, मी अजूनही म्हणतो की हे सुरुवात आहे, अजून खूप वेळ आहे, याच्यामध्ये सगळ्या ऍडजस्टमेंट होऊ शकतात. पण समजा हायपोथेटिकली तुम्ही जो विचार करताय त्या बाजूने आपण विचार करायचं जरी ठरवलं, तरी जर उद्या त्या बाजूने विचार करत असताना हे जे सगळे पक्ष आहेत यांची स्ट्रेंथ आहे की नाही, त्यांची strength त्यांच्या आहे. त्याच्यामुळे त्यांची जी स्ट्रेंथ त्यांच्या राज्यामध्ये आहे, त्या स्ट्रेंथला वाढवण्यासाठी म्हणा, त्या स्ट्रेंथला जपण्यासाठी म्हणा, जर त्यांनी ती भूमिका घेतली असेल, तर त्याच्यामुळे येणाऱ्या पुढच्या निवडणुकीमध्ये कम्प्लीट हे सगळं उलट फिरेल का? तर ते फिरणार नाही. कारण या पक्षांना एवढं चांगलं कळतं की जरी त्या त्या राज्यामध्ये ते निवडून आले, तरी शेवटी जर देशामध्ये जर परत भाजप आणि मोदी सारखे हुकुमशाही येऊन बसले, तर त्याच्या पुढच्या निवडणुका होतील का? संविधान टिकेल का? या गोष्टी न कळण्या इतपत हे सगळे राजकीय नेते काय अपरिपक्व नाहीये. त्याच्यामुळे यांना हे सगळं कळतं. आणि आता देशापुढचं जे संकट आहे ते याच्या पूर्वीच्या निवडणुका आणि आताच्या निवडणुका याच्यातील फरकच एवढा मोठा आहे. कारण पूर्वीच्या निवडणुका या लोकशाहीच्या मार्गाने लोकशाहीमध्ये राहून करण्यासाठीच्या निवडणुका असायच्या भोईरजी. आताच्या ज्या निवडणुका होणार आहेत, या देशामधलं संविधान टिकेल की नाही, या देशामध्ये लोकशाही टिकेल की नाही, याच्यासाठीच्या या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे ही काय राजकीय गोळाबेरीज नाही आहे. या आताच्या निवडणुका म्हणजे की बाबा काँग्रेस पक्ष सत्तेत येईल किंवा आप पक्ष सत्तेत येईल किंवा ममता दिदी सत्तेत येतील. आता आपल्याला हे बघायचंय, या सगळ्या राजकीय पक्षांना कळतं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना पण जर कळतं की आताची परिस्थिती आहे की देश टिकेल की नाही आणि देश वाचेल की नाही, देशातली लोकशाही टिकेल की नाही, आणि याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन त्या पद्धतीने पुढे जाणं आवश्यक आहे. आणि त्या दृष्टीनेच सगळेजण विचार करतील. कारण कितीही तुम्ही राज्याचा विचार केला, पण जर केंद्रातलं सरकार ज्या पद्धतीने राज्यांना काम करायला देत नाहीये, केंद्रातलं मोदी भाजप सरकार ज्या पद्धतीने हुकुमशाहीने वागतंय, ज्या पद्धतीने विरोधकांना तुरुंगात डापण्याचा प्रयत्न करतंय, ज्या पद्धतीने ईडी सीबीआय मागे लावतंय, ज्या पद्धतीने तुमच्या राज्याच्या हक्कांवर गदा आणतंय, त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केलात आणि तुमच्या राज्यात तुम्ही निवडून आलात तरी ते सरकार बरखास्त करायला त्यांना 1 मिनिट लागणार नाही. आणि ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनी एकत्र येऊन या हुकुमशाही कारभाराला सत्तेपासून दूर ठेवणं, यामध्येच या देशाचं भवितव्य लपलेलं आहे आणि या देशाची लोकशाही आणि या देशाचं संविधान सुरक्षित राहणार आहे. लिहिली आहे. पण धनंजय शिंदे, मला एक कळत नाही की आशावाद हा ठीक आहे, पण तुम्ही जर एकत्र निवडणूक लढणार नसते, म्हणजे एकीकडे तुम्ही काय म्हणाला होता, मला निश्चित आठवतं, हे प्रकाश आंबेडकरांचंही वाक्य आहे, आम आदमी पक्षाचंही आहे, तुम्ही पण मागच्या एका डिबेटमध्ये, की जर या 5 राज्यांच्या निवडणुकीत केवळ तेलंगणामध्ये काँग्रेसला यश मिळालं, राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये आणि छत्तीसगडमध्ये इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना जर सहभागी करून घेतलं असतं तर वेगळं चित्र राहिलं असतं. मग असं आपण म्हणत असताना लोकसभेच्या निवडणुकीत जर पंजाबमध्ये आणि तृणमूल काँग्रेस ही पश्चिम बंगालमध्ये जर स्वबळाचा नारा देत असेल, एकला चलोरेचा नारा देत असेल, तर मग इंडिया आघाडीच्या एकूण धोरणाला तडे जात नाही का? ते धोरण कुठेतरी
कमकुवत होत नाही असं नाही वाटत आपल्याला? आणि तरी सुद्धा आपण आपल्या पक्षाची मांडणी अशी करतोय की अजूनपर्यंत नीट काही झालेलं नाही. कदाचित अरविंद केजरीवालांनाच हे हवं असेल आणि भगवंत मान फक्त बोलतायत त्यांचं धोरण, किंवा सांगतायत किंवा नाही, चाचपून बघतायत. अजिबात तडे वगैरे गेलेले नाहीयेत. आम्ही कार्यकर्ते सगळे सकारात्मक आहेत. तुमच्या माहितीसाठी म्हणजे आता जी 4 राज्यांची निवडणूक झाली, 5 राज्यांची निवडणूक झाली, त्याच्यात मुख्यतः आपण राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमध्ये एकूण काँग्रेसला जे वोट्स मिळाले हे भारतीय जनता पार्टीपेक्षा 10 लाखांनी जास्त वोट्स मिळालेले आहेत. त्यामुळे तिथे कशा पद्धतीने भारतीय जनता पक्षाने सत्तेमध्ये आले किंवा सत्तेमध्ये आल्यानंतर ज्या मुख्यमंत्र्यांनी किंवा माजी मुख्यमंत्र्यांनी जीवतोड मेहनत केली त्यांची काय अवस्था झालेली आहे आता, किंवा ज्या मुद्द्यावरती परवा राम जन्मभूमीच्या मुद्द्यावरती मोदींनी जो एवढा स्वतःचा पक्षाचा म्हणतात ना की सोहळा केला, कृष्ण अडवाणींची काय अवस्था करून ठेवलेली आहे, किंवा देशाच्या राष्ट्रपतींना सुद्धा त्या कार्यक्रमाला बोलवलं नाही सन्मानपूर्वक. त्यामुळे आता आम्हा सगळ्या घटक पक्षांची एकच भूमिका आहे की ज्या पद्धतीने मोदी, शहा, अडाणी, अंबानी हे जे सरकार करताय त्याला हरवण्यासाठी लोकशाही मार्गाने ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करायच्या. मी मगाशी म्हटलं की कुरबुरी ज्या असतात किंवा चर्चा होतात त्याच्यामध्ये ह्या अशा गोष्टी होतातच ना. जोपर्यंत ऑफिशियल भूमिका डिक्लेअर होत नाही तोपर्यंत अशा चर्चांना उधाण येणार आहे. आणि हे आपण इतिहास बघितलं याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे युपीए असेल किंवा त्याच्या अगोदरचे जे काही म्हणजे तिसरी आघाडी वगैरे सारखे जे प्रयोग झालेले त्यावेळेस ह्या अशा भूमिका त्या पक्षांच्या घटक पक्षांच्या नेत्यांकडनं येतात. परंतु उद्देश अंतिम असेल, आणि मी तर असं म्हणतो की समजा अशी परिस्थिती निर्माण झाली की काही ठिकाणी म्हणजे आता आम आदमी पक्ष आहे, आमच्या पक्षाचं म्हणजे गुजरातमध्ये आमचे 4 आमदार आहेत, गोव्यामध्ये 2 आमदार आहेत, हरियाणामध्ये आमची संघटना खूप चांगल्या पद्धतीने ग्रो होते. नंतर पंजाबमध्ये आमचं सरकार आहे, दिल्लीमध्ये आमचं सरकार आहे. आणि जर परिस्थिती अशी असेल, जर परिस्थिती अशी निर्माण झाली की अमुक एका राज्यामध्ये, कारण सगळ्या राज्यांची परिस्थिती खूप वेगवेगळी आहे, पक्ष संघटनेची ताकद जी आहे ती वेगवेगळी आहे इंडिया आघाडीच्या घटक पक्षांची. त्यामुळे व्यावहारिक दृष्टिकोन लक्षात ठेवून, म्हणजे आता बघा पंजाब बद्दल जर बोलायचं झालं तर आम आदमी पक्ष सत्तेत आहे, काँग्रेस विरोधात आहे. तर गुजरातमध्ये परिस्थिती खूप वेगळी आहे, गुजरातमध्ये भाजप सत्तेत आहे, काँग्रेस विरोधी पक्षात आहे. त्यामुळे स्टेट स्पेसिफिक जर स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी जर काही भूमिका घेतली तर त्या भूमिकेचं पण स्वागत करायलाच पाहिजे. म्हणजे आता महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला, आमची इच्छा आहे की आम आदमी पक्षाने महाराष्ट्रात पण एखादी सीट लढवावी, आम्हाला मिळावी इंडिया आघाडीतनं. पण जर समजा जर नाही मिळाली, गेल्या 10-12 वर्षापासून आम्ही काम करतोय, तरी सुद्धा पक्ष जो काही आदेश देईल तो आदेश शिरसंवाद मानून सगळेच कार्यकर्ते काम करतील. आणि तशीच अवस्था म्हणजे इतर राजकीय घटक पक्षांची सुद्धा आहे, काँग्रेसची सुद्धा तसेच कार्यकर्ते वेट अँड वॉच करतायत. एकच शत्रू आहे आम्हा सगळ्यांचा, भारतीय जनता पक्ष. तो नुसता शत्रू नाहीये तर तो भस्मासूर आहे, एका पक्ष गिळंकृत करायला लागलेला आहे. आणि आता जर अभी नाही तो कभी नाही अशा पद्धतीने प्राणपणाने सगळे कार्यकर्ते आणि घटक पक्ष लढतील. सगळे बुजुर्ग लोक आहेत इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे जे नेते मंडळी आहेत ते, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आणि येणाऱ्या काळामध्ये तडे वगैरे काही नाहीये, बल्कि ह्या गोष्टींमुळे कार्यकर्त्यांना पण एक सकारात्मक मेसेज जाऊ शकतो की नाही आपण खूप व्यावहारिक आहोत. जास्त व्यावहारिकपणे काय होऊ शकेल, इंडिया आघाडीच्या घटक पक्षांचे जास्तीत जास्त लोक कशा पद्धतीने निवडून येतील अशा पद्धतीने विचार करूनच रणनीती बनवली जाईल असं आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तुम्हाला ही भूमिका पटते का आवारे पाटील? कारण हे बघा, मी तुम्हाला काही गोष्टी ठेवतोय. ममता बॅनर्जी स्वबळावर लढणार अशी बातमी पुढे आली तेव्हा 2 महत्वाच्या गोष्टी आल्या ज्याचा तुम्ही उल्लेख केला. एक तर भारत जोडो न्याय यात्रा ही बंगालमधून जात असताना सुद्धा राहुल गांधी यांनी ममता बॅनर्जी यांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. हा एक ठळक मुद्दा पुढे आलेला आहे. त्यावर आपण त्यांना राजू वाघमारे यांना प्रश्न विचारूच, कारण हे भारतामध्ये खूप वेगवेगळ्या ठिकाणी यात्रा जात असताना हे घटक पक्षांची नाराजी आहे. दुसरा मुद्दा की 10 ते 12 लोकसभेच्या जागा, एकूण 42 जागा आहेत आणि 10 ते 12 जागा या काँग्रेसनं मागितल्या. आणखी काही पक्ष असतील इंडिया आघाडीतले तेही मागतील.
पण पश्चिम बंगालमध्ये मुळातच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, भाजप आणि तृणमूल काँग्रेस या तिघांमध्येच टक्कर होती आणि काँग्रेस मागे पडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. तर 10 आणि 12 जागा मागितल्या आणि त्या केवळ 2 ते 3 जागा आम्ही द्यायला तयार आहोत हा प्रस्तावच फेटाळून लावला ममता बॅनर्जींनी. भारत जोडो न्याय यात्रा जाणार म्हणजे स्वाभाविक ती न्याय यात्रा जरी असेल तरी ती पक्षाला बळकटी आणण्यासाठीची यात्रा काढली जाते. यावरही आम्ही मॅक्स महाराष्ट्रावर चर्चा केली, त्यावेळेला मान्यवरांनी मुद्दे मांडले होते. तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की अधीर रंजन चौधरी खासदार काँग्रेसचे पश्चिम बंगालमधले आणि जे तिथले पक्षाचे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा ममता बॅनर्जीवर टीका करताना असं म्हटलंय की ममता बॅनर्जी यांच्या दयेवर काँग्रेस लोकसभेची निवडणूक लढणार नाही. काँग्रेसची आपली ताकद आहे वाढवण्याचा प्रयत्न करते, ही टीका सुद्धा त्यांना झोंबली ममता बॅनर्जी. मुंबईच्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सुद्धा तरातरा निघून गेलेल्या ममता बॅनर्जी आपण पाहिल्या, ते दृश्य मीडियामध्ये आपण पाहिलं आणि ते दृश्य व्हायरल सुद्धा झालं. शरद पवारांनी हात देण्याचा प्रयत्न केला, त्यांनी दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी समजूत काढली, त्यांनी ऐकलं नाही. काहीतरी नाराजी ही ममता बॅनर्जींच्या मनामध्ये आहे आणि त्याचं प्रतिबिंब, त्याचं प्रत्यंतर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीमध्ये येताना दिसत आहे. पण तरीही तुम्ही आशावादी ही चांगली गोष्ट आहे. इंडिया आघाडीला तडे जावे ही काही माझी आणि माध्यमांची, मी मॅक्स महाराष्ट्राची भूमिका नाही. ज्या काही गोष्टी आपल्याला सातत्यानं दिसत आहेत, घडताना दिसत आहेत, त्यावरून धक्का बसला, तडे जाताना दिसत आहेत, अशा प्रकारचे शब्द आम्ही आमच्या चर्चेमध्ये मी सूत्रसंचालन करत असताना माझ्या बोलण्यातून येत आहेत. त्यातून तुम्ही काही दुखावून जाऊ नका, वास्तव पुढे आणण्याचा प्रयत्न करता. आता तुमच्यापेक्षा वेगळी भूमिका पत्रकार येताना पुरुषोत्तम आवरे पाटील यांनी मांडावी मी अपेक्षा करतो. हे सगळे मुद्दे आहेत. पण मनोजजी एक लक्षात घ्या, तुम्हाला काय वाटतं की काही गोष्टी चुकतायत का इंडिया आघाडीच्या, धोरणात्मक चूक होते का? एक लक्षात घ्या मनोजजी, आजच्या चर्चेत हे दोन्ही मोठे नेते आहेत, डॉक्टर वाघमारे साहेब आणि शिंदे साहेब. हे आघाडीचा घटक असल्यामुळे हे काही गोष्टी मान्य करणार नाहीत. परंतु या निमित्ताने एकतेचा ग्लास जो आहे तो टिचरला आहे, एवढं मात्र खरं. त्याला अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. एका गोष्टीचं जो ममता बॅनर्जींनी सुतोवाच केला आहे की इंडिया आघाडीचं संपूर्ण पाठीमागचं जे काही राजकारण चालते किंवा एकूणच इंडिया आघाडी ही डाव्यांनी ताब्यात घेतलेली आहे, त्यांच्या इशाऱ्यावर चालते, अशा पद्धतीचा एक आक्षेप प्रामुख्यानं ममता बॅनर्जींनी घेतलेला आहे. आणि डाव्यांविषयी कोणतीही गोष्ट ममता बॅनर्जीच्या मनाला प्रचंड लागणं हे स्वाभाविक आहे. कारण की 30-35 जवळपास 40 वर्षाची डाव्यांची सगळी राजवट साम्राज्य तिने उद्ध्वस्त करून जर पश्चिम बंगालवर एक हाती सत्ता मिळवली असेल आणि आता ज्या आघाडीमध्ये त्यांना जायचं आहे, आघाडीसोबत लढायचं आहे, त्या आघाडीत जर काही महत्वाचे डिसिजन्स जर डाव्यांच्या सल्ल्यानं होत असतील, याची काहीतरी अंदरची बातमी ममता दीदीला कळली असेल. त्या गोष्टीचा अधिक तिने मनावर ते घेतलेला आहे. त्याच्यामुळे सध्या आपण ठीक आहे की काही लोकांना मान्य नाही आघाडीला तडा गेलेला आहे, परंतु ते तडसदृशच परिस्थिती आज आहे. अनेक राज्यांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं विश्लेषण केलं की अधीर रंजन चौधरीचं की तिच्या फार अधीन जाऊन आपण काही करणार नाही, हे प्रदेशाचे जे नेते आहेत, हे प्रदेशाचे नेते स्वतःच्या प्रदेशातली खुन्नस काढण्यासाठी राष्ट्रव्यापी विचार करू शकत नाहीत, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीत काँग्रेस ज्या पद्धतीने पुढे जाते आहे, त्या पद्धतीने असं वाटते की उद्याच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना या महाविकास आघाडीत राहते की नाही, हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व जे आहे ते अजूनही ज्या पद्धतीने वागता आहेत, म्हणजे सध्या त्यांना असं वाटते की आपण नुकतेच सत्ताधारी आहोत, त्याच्यामुळे इतर पक्षांना क पदार्थ लेखण्याची काही नेत्यांची प्रवृत्ती जी आहे ती वृत्ती जर काँग्रेस सोडणार नसेल आणि सगळ्यांना विश्वासात घेणार नसेल, तर मला वाटते एका राज्यात या पद्धतीने हे सगळं होत जाईल. पश्चिम बंगाल हा काही छोटं राज्य नाहीये. महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागा आहेत, त्याच्या खालोखाल दुसरं 42 जागा असणार एक मोठं राज्य आहे. पंजाब मध्ये जर सोबत कोणी येणार नसेल, पश्चिम बंगालमध्ये जर सोबत कोणी येणार नसेल आणि उद्या हा निर्णय दुर्दैवाने जर उद्धव ठाकरेंना घ्यावा लागला,
एक चर्चा या निमित्ताने सुरू होती, बघा तुम्ही सगळे जर लक्ष द्या, की हे जर महाविकास आघाडीत किंवा इंडिया आघाडीत जर आपल्याला घेत नसतील, असं ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी स्टेटमेंट केलं होतं, तर 24 जागा शिवसेना आणि हे लढू सोबत संभाजी ब्रिगेड आहेच, याही पद्धतीचं समीकरण तयार होण्यासाठी जे पोषक वातावरण असते, त्याचं काँग्रेसचं शीर्षस्थ नेतृत्व जर अशा पद्धतीने ते पोषक वातावरणाला खतपाणी जर घातल्या जात असेल कळत न कळतपणे, तर मला वाटते की अशा पद्धतीचा हा तडा या इंडिया फ्रंटला गेला आहे, तो फक्त मान्य करायला कोणी तयार नाही. पत्रकार असो, आपण असो किंवा नेते असो, आपण धर्मनिरपेक्ष आपल्याला वाटते असं की एकदा या सगळ्या एनडीए फ्रंटचा, मोदींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सगळ्या पक्षांचा पराभव झाला पाहिजे. पण तो पराभव होण्यासाठी जी मानसिकता हवी आहे, जे छोट्या छोट्या पक्षांना देण्याची दानत हवी आहे, ती दानत सध्या तरी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वात दिसत नाही. अगदी महाराष्ट्रात सुद्धा ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांच्या संदर्भात तेच जाणवते, इतर छोट्या छोट्या पक्षासंदर्भात तेच जाणवते. त्याच्यामुळे सध्या तडा गेलेला आहे, पण हे मान्य करायला कोणी तयार नाही. तो तडा जाऊ नये. गेलेला ते जर टिचरलं असेल भांड, तर ते आजकाल अत्याधुनिक नवनव्या तंत्रज्ञानाने सगळी भांडी जोडता सुद्धा येतात. तसा एखादा जोड समोर यावा, आणखी मजबूत पद्धतीनं ही माणसं कशी एकत्रित येतील आणि सत्ताधाऱ्यांचा पराभव कसा करता येईल याची वेगवेगळी गणित मांडली पाहिजेत. सगळ्या लोकांनी हे सिरियसली घेतलं पाहिजे. परंतु प्रदेशाचं अनेक खुन्नस असतात, त्या खुन्नस काढताना एकमेकांच्या राष्ट्रस्तरावर कोणी विचार करायला आज तयार नाही असं दिसते. त्याचे हे सगळे परिणाम आहेत असं मला वाटतं. आता डॉक्टर राजू वाघमारे, मला एक गोष्ट सांगा की भारत जोडो न्याय यात्रा पश्चिम बंगालमधनं जात असताना राहुल गांधींना नेमकी कोणती अडचण आहे की त्यांनी ममता बॅनर्जी यांना सोबत घेऊ नये किंवा त्यांना आमंत्रण द्यावं किंवा त्यांना कल्पना द्यावी? बघा, असं आहे की न्याय यात्रा जरी असेल तरी या न्याय यात्रेतनं लोकसभेच्या निवडणुकीची तयारी सुद्धा केली जाते, कॅडरला सक्रिय केलं जात आहे, जिवंत केलं जात आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वाचा या निमित्तानं आणखी प्रभाव जो पहिल्या यात्रेतला होता तो वाढवला जातो. या सगळ्या गोष्टी घडत असताना ममता बॅनर्जी यांना इतकी जाणीव नसेल की काँग्रेस निवडणुकीच्या मैदानासाठी ही तयारी करते. तुम्ही किती नाही म्हणत असाल तरी तुम्ही सर्वच नेत्यांना 10 पावलं ते पुढे असतात जनतेच्या, त्यांना 10 गोष्टी जास्त कळत असतात, खूप मोठी रणनीती आखत असतात, नियोजन करण्यात त्यांचा हातखंडा असतो. ही गोष्ट त्यांच्या मनाला लागली आणि ती बोलून दाखवली गेली. ही वेळ का यावी? काय मनोजजी, आपण आपल्या शब्दात सांगितलं की पश्चिम बंगाल मधून यात्रा जाते आणि त्याच्या बाबतीत ममता दिदींना कळवलं नाही. अहो, ज्यावेळी रूट ठरवला, ज्यावेळी ज्या ज्या राज्यातून जाणार आहे त्या त्या राज्यातील घटक पक्षांनी त्याच्यात सामील व्हावं, अशा प्रकारचं जाहीर आमंत्रण काँग्रेसकडून सगळ्यांना देण्यात आलं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, याच्या अगोदर भारत जोडो यात्रा काढली होती, त्याच वेळी ठरलं होतं की ज्यावेळी आम्ही खालून साऊथ ते नॉर्थ जातोय तर पूर्व पश्चिम बाकी आहे, तर पूर्व पश्चिम पण काँग्रेस करणार आहे, ही भूमिका त्यावेळी पण होती आणि त्याच फक्त इम्प्लिमेंटेशन आता आम्ही करतोय. त्याच्यामुळे या बाबतीत आम्ही कोणाला सांगितलं नाही किंवा कोणाला सांगण्याचा प्रश्न येत नाही असं होत नाही ना. आम्ही एकत्र ज्यावेळी मला यावर बसतो. एक मुद्दा मला मांडायचा, ऐका, मग तुम्ही मांडा. मला सांगा, या ममता बॅनर्जी इंडिया आघाडीत आहेत. पूर्वी कधीतरी सोनिया गांधींशी त्यांचे कसे संबंध होते हेही देशानं पाहिले. वाजपेयींच्या काळामध्ये ममता बॅनर्जी होत्या. हो, ममता बॅनर्जी आता जयललिता नाही आहेत, पण तुम्हाला यांच्या स्वभावाची पूर्ण कल्पना आहे. ज्या इंडिया आघाडीच्या मुंबईच्या बैठकीत तरातरा ममता बॅनर्जी निघून गेल्या, ते काही लपलं होतं का? त्यांच्या स्वभावाचा अंदाज आहे. मेरी कुर्सी काय असं म्हणत म्हणत त्यात सगळ्या अशा तरातरा निघून गेल्या. जर एखादी व्यक्ती अशी असेल आणि जर त्याची नाडी नीट काँग्रेस सारख्या राष्ट्रीय मोठ्या पक्षाला जर नीट समजली नाही आणि न समजून जर ते पुढे जात असेल तर असा प्रसंग येणारच आहे. जरा काळजी घ्यायला पाहिजे होती असं मला वाटतं. नाही, असं काय माहिती आहे का मनोजजी, की काँग्रेस सोडून बाकीचे जे लोक आहेत मीडियातले आणि बाकीचे जे पत्रकार आहेत त्यांना जास्त कळतं,
पण काँग्रेसला कळत नाही. अशा प्रकारे सांगण्याचा जो प्रयत्न होतोय तो कृपा करून बंद करा. हा पहिला मुद्दा. इंडिया आघाडीच्या बैठकीला मी स्वतः आतमध्ये होतो. ममता दिदी कोणत्याही रागात नव्हत्या. सोनियाजींना त्यांनी शाल टाकली, शाल त्यांना घातली. ते कुठच्याही रागाने गेलेले नाहीत. त्याच्यामुळे कान आणि तोंड याच्यामध्ये 4 बोटांचं अंतर आहे आणि ते जगातलं सगळ्यात मोठं अंतर असतं मनोजजी. त्याच्यामुळे आपण काय बोलतोय याचा विचार करा ना. मी तर साक्षीदार आहे तिकडे. मी कम्युनिटी मान्य आहे सोनिया गांधींना चर्चा आपली भरकटेल, म्हणजे पण शेवटच्या दिवशी ममता बॅनर्जी या रागानं निघून गेल्या नाहीत का आणि तो चर्चेचा विषय नव्हता का, हे मान्य आहे किंवा नाही? अजिबात मनोजजी, अजिबात तुम्हाला मान्य नसलं म्हणून होतं का मीडियामध्ये? तुम्ही आवारे पाटील यांना पण मी विचारतो, हे आपण पाहिलं नाही का हे दृश्य? मनोजजी मी आतमध्ये होतो, असं काय करताय? अरे तुम्ही आतमध्ये असून उपयोग नाही ना. जे दृश्य मीडियामध्ये व्हायरल झालं, जे कॅमेरानं कैद केलं, ते खोटं असू शकतं का? त्या नव्हत्या ना, त्या उपस्थित होत्या का? संपूर्ण इंडिया आघाडीचे सगळे पत्रकार परिषदेला जेव्हा सामोरे गेले नेते, त्यावेळेला ममता बॅनर्जी तिथे नव्हत्या. की मॅक्स महाराष्ट्राच्या पत्रकारांना जे वाटतं तेच घडलंय असं सगळ्यांनी मानायचं का? चला आवारे पाटील बोला, तुम्ही काय म्हणाले यावर? नाही, मला राजू मला माझं पूर्ण करू द्या मनोजजी. मला माझं पूर्ण करू द्या. मला थोडं बोलू द्या. माझं पूर्ण करू द्या. तुम्ही जे माझा एवढाच मुद्दा होता, त्यावर आवारे पाटील काही बोलले तर तुम्हाला मला डॉक्टर वाघमारेंना एवढंच विचारायचं आहे. मग काय म्हणणं यावर? बोलू द्या. मला एवढंच विचारायचं डॉक्टर वाघमारेंना, जर तुमच्या समोर असं जर काही घडलं नाही तर प्रत्यक्षात ममता दिदी त्या मीटिंग मधून निघून का गेल्या याचं वेगळं कारण असेल तर ते पण आम्हाला सांगा. पूर्वग्रह दूषित कोणताही पत्रकार नाहीये, ते सांगा का निघून गेल्या. मग सांगतो ना मी. त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम होते. इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये उशीर झाला. त्यांना तिकडे जायचं होतं, त्यांना विमान पकडायचं होतं. त्या कार्यक्रमासाठी त्या निघून गेल्या. त्याच्या मागे कुठचंही कारण नव्हतं. त्याच्या मागे कुठचीही भांडणं नव्हती. सो कॉल्ड आपण एका जागेवर बसून अर्धवट खबर घेऊन जर आपण सांगत असतो. दुसरा प्रश्न, त्यांचा प्रतिनिधी का नव्हता तिथे बैठकीमध्ये उपस्थित? मग का नव्हता? कुठच्या बैठकीमध्ये? त्याच पत्रकार परिषदेमध्ये इतर पक्षांच्या नेत्यांचे काही प्रतिनिधी होते, तर मग ममता बॅनर्जींचा मोठा प्रतिनिधी एखादी खासदार पातळीवरचा तो का नव्हता तिथे पत्रकार परिषदेमध्ये? आणि देश पातळीवर विरोधात आलेल्या बातम्यांचं खंडन सुद्धा अधिकृतपणे पक्षाच्या वतीनं का नाही करण्यात आलं? मी बोलू का? मी बोलू? बोला. पत्रकार परिषदेसाठी कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी म्हणून कोण उपस्थित राहणार असं ठरलं नव्हतं. सगळ्या पक्षाचे नेते उपस्थित राहणार असं ठरलं होतं. ममता दिदी ज्यावेळी त्यांच्या कार्यक्रमासाठी निघून गेल्या, त्यांच्या बरोबर त्यांचे नेतेही गेले. हे ठरलेलं नव्हतं की नेता गेला तर त्यांचे प्रतिनिधी ठरतील. हे मी अगदी जबाबदारपणे सांगतोय. कारण नेते असताना 4 नेते सुद्धा आम्ही पत्रकार परिषदेमध्ये पाहिलेच का? त्यांना बाहेर काढायला पाहिजे होतं सभागृहाच्या. पण आता हे तुम्ही आम्हाला सांगू नका ना मनोजजी. अरे मग नेत्यांना जर परवानगी होती तर बाकी त्यांचे मग कार्यकर्ते तिथे का उपस्थित होते? मनोजजी, राजकीय पक्ष आहोत आम्ही. आम्हाला कळतंय ना कसं वागायचं ते. पत्रकारांनी तुम्हाला कळताना आम्हाला जे दिसतं ते तुम्हाला विचारणार नाही असं कसं होईल? तुम्हाला प्रश्न विचारतोय ना. नाही, तुमची भूमिका जी आहे ना आजची, ती भूमिका एक वेगळी भूमिका ठसवण्याची आहे. तर ती कृपा करून करू नका. तुम्ही विचारा. म्हणजे तो उत्तर द्याल की नाही ठसवत ना आम्ही. नाही ठसवत. तुम्ही फक्त उत्तर तर द्या त्याची. अशी भूमिका घेऊ नका की तुम्ही अक्षरशः ते स्पष्टपणे सांगण्याचा प्रयत्न करताय. हा झाला एक मुद्दा. आता राहिला दुसरा मुद्दा. काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ना महाराष्ट्रात ना भारतात अशी कोणतीही भूमिका घेतली की आम्ही म्हणजे सगळे, आमची ही भूमिका नाही. आम्ही प्रत्येक पक्षाला बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो. मगाशी पाटील साहेबांनी उदाहरण दिलं, तुम्ही उदाहरण दिलं आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांचा. आमचा विरोध असण्याचा प्रश्न येत नाही. बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला पत्र लिहिलं. राहुल गांधींनी त्या पत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला. आम्हाला स्वतः त्या सभेसाठी पाठवलं.
आम्ही तिकडे जाऊन बाळासाहेबांना पाठिंबा दिला. मी स्वतः त्या सभेला स्टेजवर होतो. माझे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे होते. आम्ही स्पष्ट शब्दात सांगितलं की जे जे लोक संविधान आणि लोकशाहीसाठी लढायला तयार आहेत त्यांच्या बरोबर काँग्रेस पक्ष असेल. आमची भूमिका सकारात्मक आहे. बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करायचा असता त्यांच्या स्टेजवर आम्ही गेलो नसतो. बाळासाहेब आंबेडकरांना विरोध करायचा असता तर आमच्या ज्येष्ठ नेत्या राहुल गांधींनी त्यांना पत्र लिहिलं नसतं की तुमच्या या संविधानाच्या बाबतीत आणि लोकशाहीच्या बाबतीतल्या लढ्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेसचा विरोध आहे. इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस पक्ष नाही ना. इंडिया आघाडीमध्ये सगळ्या पक्षाचे लोक येतात आणि बाळासाहेब आंबेडकरांची युती ही शिवसेनेबरोबर झाली. शरद पवारजी काय म्हणाले, काँग्रेसचे नेते काय म्हणतात की इंडिया आघाडी जो निर्णय घेईल तो मान्य आहे. काँग्रेसचा विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळे उगाच अशा पद्धतीच्या वावड्या उठवण्यात काही अर्थ नाही. काँग्रेसचा विरोध बाळासाहेब आंबेडकरांना अजिबात नाही. इंडिया आघाडी जी भूमिका घेईल ती भूमिका काँग्रेस सकारात्मक आहे आंबेडकर साहेबांबद्दल. का नसावी? ती नसती तर आम्ही स्टेजवर गेलो नसतो. ती नसती तर आम्ही सकारात्मक पत्र दिलं नसतं. आमची भूमिका अगदी स्पष्ट आहे. इंडिया आघाडी जो निर्णय घेईल तो निर्णय काँग्रेस पक्ष स्वीकारेल आणि काँग्रेस पक्ष सकारात्मक आहे. याच्यापेक्षा काँग्रेस पक्ष काय करू शकतो? त्याच्यामुळे जे काय घडतंय त्याला काँग्रेस पक्षच जबाबदार आहे. अशा प्रकारचं परसेप्शन बनवण्याचा कोणीही प्रयत्न करू नका. काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीसाठी प्रयत्नशील आहे, पूर्णपणे सकारात्मक आहे आणि सगळे इंडिया आघाडीचे पक्ष, मग आप असेल, कम्युनिस्ट असतील, इतर पक्ष, ते पण सकारात्मक आहेत. आता ममता दिदी शेवटी काय म्हणाले की निवडणुकीनंतर आम्ही बघू, जर आम्ही बरोबर काय आलो तर चुनाव के बाद देखेंगे गठबंधन का. म्हणजे कुठेही जसं काय जणू काही दोरच कापलेत आणि आता ममता दिदी भाजपच्या गोटात जाऊन बसल्यात असं काही नाहीये. आणि ऑफिशियली जसं धनंजय शिंदे म्हणाले आतापर्यंत ऑफिशियली इंडिया आघाडी या बाबतीत बोलणी करते. आता नितीश कुमारांबरोबर किती वेळा बोलणी झाली, तशीच बोलणी होतील आणि सगळे जण एकत्र येऊन त्या पद्धतीने लढतील. त्याच्यामुळे तडा तुटली, इंडिया आघाडी आता सेपरेट झाली, हे टीआरपी साठी ठीक आहे हो, पण असं कुठेही घडलेलं नाही. इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष अगदी सकारात्मक आहेत आणि काँग्रेसने ज्या ज्या राज्यातून यात्रा जाणार आहे त्या त्या राज्यात तुम्हाला कळवावं लागतं. त्या त्या राज्यात तुम्हाला कळवावं लागतं की या राज्यातून आम्ही जाणार आहोत, आमचा हा मार्ग आहे, आमची सिक्युरिटीची व्यवस्था काय आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का की काँग्रेस हा जो मार्ग आहे तोच ममता दिदीला सांगणार नाही? हा मार्ग अगोदर ठरवला जातो. या मार्गाच्या बाबतीत त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली जाते. तो कुठून जाणार आहे, कुठे थांबणार आहे, याची व्यवस्था जो राज्याचा मुख्यमंत्री करत असतो. त्याच्यामुळे त्यांना विश्वासातच घेतलं नाही किंवा त्यांना काँग्रेसने सांगितलंच नाही, हे असं बोलणं कितपत योग्य आहे? अशी कोण यात्रा करत नाही ना. आणि एवढं कळतं ना काँग्रेसला कशी यात्रा करायची ती. पुरुषोत्तम आवरे पाटलांना जर काही बोलायचं असेल त्यांनी हात वर केला होता, नाहीतर मग मी धनंजय शिंदे यांच्याकडे जातो. नाही, मला थोडं डॉक्टर राजू वाघमारेंच्या स्टेटमेंट संदर्भात बोलायचं आहे की त्यांनी जो आरोप वजा सूचना केली आहे की पत्रकारांनी एखादी विशिष्ट भूमिका घेतली आणि ती ठसवण्याचा प्रयत्न करतायत. मला वाटते कदाचित त्यांना गोदी मीडिया म्हणायचं असेल. मॅक्स महाराष्ट्रचा कोणी पत्रकार या पद्धतीची भूमिका घेणार नाही. दुसरी गोष्ट अशी की तुमच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असताना पत्रकारांमध्ये तसं वातावरण निर्माण होतं. उदाहरणार्थ तुम्ही ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांबद्दल सांगितलं की आमच्या सगळ्यांचं सहकार्य त्यांना आहे आणि तुमचेच पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री ऍडव्होकेट आंबेडकरांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करतात, प्रश्नचिन्ह निर्माण करतात आणि तुमच्या वतीनं त्यांचं ते मत खोडल्या जात नाही, याचा अर्थ लोकांनी काय धरावा, हे सगळं वातावरण निर्माण होते. त्याच्यावर पत्रकारांचे कार्यक्रम होतात, पत्रकारांचे लिखाण होते. त्याच्यामुळे तुम्ही संधी देता म्हणून त्यावर हे सगळं बोलणं होते. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्यावेळी आमच्या पक्षाचा अध्यक्ष हा बाळासाहेब आंबेडकरांच्या स्टेजवर जाऊन आम्ही पूर्णपणे सपोर्ट डिक्लेअर करतो. आमचे ज्येष्ठ नेते
आदरणीय राहुल गांधी साहेब पूर्ण सपोर्ट डिक्लेअर करतात. आम्ही स्वतः तिकडे जाऊन त्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो. मग ज्यावेळी पक्षाचा अध्यक्ष महाराष्ट्राचा ज्यावेळी बोलतोय की काँग्रेस पक्ष तुमच्या बरोबर आहे, पक्षाचा ज्येष्ठ नेता ज्यावेळी म्हणतोय राहुल गांधींसारखा की आम्ही तुमच्या बरोबर आहोत, त्यामुळे एखाद्या पक्षामध्ये आमच्याकडे लोकशाही आहे, त्याच्यामुळे एखादा नेता जर काय त्यांनी स्टेटमेंट दिली तर ती स्टेटमेंट लगेच काँग्रेसची स्टेटमेंट मानण्यात काही अर्थ नाही. एकतर पक्षाचा अधिकृत प्रवक्ता बोलला पाहिजे माझ्यासारखा, किंवा पक्षाचे अध्यक्ष बोलले पाहिजेत. अरे पण- बाकीचे नेते आणि इतर लोक जे बोलतात ते वाघमारे साहेब, पृथ्वीराज चव्हाण केली जाते. पृथ्वीराज चव्हाण वाघमारे साहेब हे काही छोटे नेते नाही आहेत. पीएमओचे मंत्री राहिलेले आहेत, माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आहोत, ऐका, ते ज्येष्ठ नेते आहेत, पण ती पक्षाची अधिकृत भूमिका होत नाही ना. असा खुलासा झालेला नाही, असा खुलासा पण झालेला नाही. तुम्ही आता विचारलं, मी तुम्हाला सांगितलं की पक्षाची अधिकृत भूमिका पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे अधिकृत प्रवक्तेच मांडू शकतात. बाकीचे नेते जी भूमिका मांडतात ती भूमिका पक्षाची अधिकृत असू शकत नाही. कारण पुष्कळ वेळा नेते सांगतात की हे माझं वैयक्तिक मत आहे, किंवा पक्ष सांगतो हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. त्याच्यामुळे कोण काय बोलले याच्यापेक्षा अध्यक्ष काय बोलले, आदरणीय राहुलजी गांधी काय बोलले, हे महत्वाचं आहे. ठीक. चला, एक महत्वाच्या दोन गोष्टी मी तुम्हाला सांगतो. एक तर माझ्याकडे जयराम रमेश जे भारत जोडो न्याय यात्रेमध्ये राहुल गांधींच्या सोबत आहेत, आणि दुसरे केंद्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, या दोघांच्याही प्रतिक्रिया आल्यात. त्या मी वाचून दाखवतो, कारण डॉक्टर राजू वाघमारे चर्चेत असल्यामुळे कदाचित त्यांना ते बघता आलं नाही. अजूनही हे दोन्ही नेते अत्यंत सकारात्मक आहेत. यांचं म्हणणं आहे, जयराम रमेश यांचं, की कॅनॉट इमॅजिन इंडिया ब्लॉक विदाउट ममता. म्हणजे अजूनही ते आशावादी आहे. ते असं म्हणतात की ऑल इंडिया पार्टनर्स विल युनाइटेडली फाईट लोकसभा पोल्स इन बेंगॉल. म्हणजे अजूनही त्यांना असं वाटतं की पश्चिम बंगालमध्ये ते निवडणूक लढतील. काँग्रेस जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल म्हणतात की पार्टी वुड टॉक टू तृणमूल. There will be an alliance in West Bengal. Our aim is to defeat BJP seat. We talk to Trinamool. Mamata Banerjee is a senior leader in India Alliance. These are the small differences will be sorted. And Mr. Banerjee's announcement has drawn a sketching jibe from the BJP Amit Malviya, who called it a sign of desperation and unable to hold the political ground. Mamata Banerjee wants to fight all seats in hope that she can still be relevant after the poll. The BJP IT cell was posted on X. म्हणजे बीजेपीची तिसरी बाजू आहे. अमित मालवीय यांनी, आपण म्हणतो ना हिंदीमध्ये की उन्होंने भी तंज कसा, अशा पद्धतीनं त्यांचं स्टेटमेंट आहे. पण तुम्ही चर्चेत होता म्हणून तुमच्या वतीनं मी हे दोन महत्वाच्या नेत्यांच्या माध्यमात आलेल्या प्रतिक्रिया या तुम्हाला सांगितल्या. तुम्ही सकारात्मक आहात. धनंजय शिंदे, आता बराच वेळ सकारात्मक सगळं वातावरण सुरू आहे, तुमच्याकडून सातत्यानं दोन्ही नेत्यांकडनं आशावाद व्यक्त केला जातोय. पण पुरुषोत्तम पाटील ज्येष्ठ पत्रकार आहेत, आपल्यासोबत अकोल्यावरून जोडले गेले आहेत, ते ज्या पद्धतीनं आपलं म्हणणं मांडतायत त्यावर तुमचं अजूनही तेच मत आहे का जे तुम्ही पूर्वी मांडलंय, की खऱ्या अर्थानं तुम्ही पुन्हा एकदा इंडिया आघाडीतले हे महत्वाचे नेते आत्मपरीक्षण करतील का? आणि जर संपूर्ण निर्णय एकदाचा निश्चितपणे झाला नाही, त्याआधी अशा प्रकारची भगवंत मान, पंजाबचे मुख्यमंत्री, तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अत्यंत महत्वाचे नेते येणारे, अशा पद्धतीनं आधीच आपली एक भूमिका पक्षाची जाहीर करणं, यातून एक संभ्रमाची परिस्थिती निर्माण होत नाही का? आणि मग तुमच्या उत्तरानंतर आपण या चर्चेचा समारोप करूया. हो, म्हणजे आवारे साहेब आहेत आणि तुम्ही सुद्धा, तुमचं मी स्वागत करतो की इंडिया आघाडीचं जे काही भांड बनलेलं आहे, तर त्याला तुम्ही असे ठोकून बघताय की बाबा हे खरोखरच चांगलं भांड आहे, कणखर भांड आहे की ठिसूळ भांड आहे. त्यामुळे आवारे साहेबांशी मी सहमत नाहीये की ते म्हणाले की तडा गेलेला आहे. अजिबात तडा गेलेला नाहीये आवारे साहेब. भांड्याला भांड लागतच ना हो. आणि अशा क्षुल्लक गोष्टींच्या पद्धतीने हे भांड याला तडे जातील किंवा अशी परिस्थिती अजिबात नाहीये. मी जेव्हा मगाशी बोललो तेव्हा मी हीच भूमिका मांडलेली, आणि तुम्ही बघा आता 15 मिनिटांमध्ये काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी आणि दोन्ही नेत्यांची काय स्टेटमेंट आलेली आहेत की नो, वी आर पॉझिटिव्ह. त्यामुळे भांड्याला भांड हे लागतंच, पण भांड्याला भांड लागण्यामुळे लगेच तडे जाण्या इतकी इंडिया आघाडी नक्कीच कमजोर नाहीये. आणि तुम्ही
टेस्ट करताय त्याबद्दल सुद्धा तुमचे अभिनंदन किंवा आभार. आणि हे असंच टेस्ट करत राहा तुम्ही, म्हणजे जेणेकरून आम्हाला शेवटपर्यंत आमच्या जबाबदारीची जाणीव होईल वरपासून खालपर्यंत. त्यामुळे आम्ही सकारात्मक होतो, सकारात्मक आहोत आणि सकारात्मक राहू. ही स्पष्टपणे म्हणजे आमची सगळ्यांची भूमिका आहे याबद्दल. आणि म्हणजे राजू वाघमारे असतील किंवा इतर घटक पक्षांचे जमिनीवरचे कार्यकर्ते, मधले कार्यकर्ते, प्रवक्ते, राज्य पातळीवरचे नेते मंडळी, आमची अलाइनमेंट सुद्धा, सिंक्रोनायझेशन पण खूप चांगल्या पद्धतीने आहे सगळ्या राज्यांमध्ये. आणि सगळ्यांना हा एक मेसेज तर गेलेला आहे, ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने किंवा नरेंद्र मोदी आणि शहा यांनी 3 राज्यांमध्ये आपले जे नेते होते, ज्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्ष निवडणूक जिंकली, त्यांना सुद्धा त्यांनी त्यांचं करिअर, पॉलिटिकल करिअर संपवलेलं आहे. म्हणजे जो स्वतःच्या पक्षातल्या मोठ्या नेत्यांचं सुद्धा पॉलिटिकल करिअर संपवतो, तर तो आता पक्ष गिळंकृत करायला लागलेला भारतीय जनता पक्ष आहे. त्याला पराभूत करणं संविधानिक मार्गाने, हे स्वप्न फिक्स झालेलं आहे. आता हे जोपर्यंत जागा डिक्लेअर होत नाहीत तोपर्यंत अशा बातम्या येतच राहतात. आणि आम्ही त्यांचं स्वागत सुद्धा करतो, कारण प्रत्येक तुम्हाला म्हणजे जशी बातमी येईल ती आम्हाला आमची युनिटी अजून वाढवत राहील. बाकी तुम्ही जे भारतीय जनता पक्षाच्या IT सेलचा जो प्रमुख आहे त्याच्याबद्दल बोललात, तर या माणसाची क्रेडिबिलिटी काय आहे, हा माणूस कशा पद्धतीने लिहितो, म्हणजे कुठचेही नैतिकता नसलेल्या माणसाला नुसतं ज्याचं काम काय आहे माहितीये, विष ओकणं आणि भारतातल्या संविधानाच्या विरोधात बोलणं, संविधान विरोधी वक्तव्य करणं, म्हणजे खरं म्हणजे हा माणूस जेलमध्ये असायला पाहिजे. असल्या फडतूस आणि थर्ड ग्रेड भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना किंवा IT सेलच्या प्रमुखाला गांभीर्याने आम्ही घेत नाही. असल्या येणाऱ्या काळामध्ये अशी फडतूस माणसं भारतीय जनता पक्षाची जी प्रवक्ते आहेत, महाराष्ट्रात सुद्धा आहेत, नेते मंडळी जे आहेत, ज्यांची पण आज आपण थोडं टाळूया, कारण आज त्यांचा प्रवक्ताच इथे नाही, तर उगाच त्यांची अपरोक्ष आपण खूप त्यांच्यावरती चर्चा करणं बरोबर नाही. माणसाने देशामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून IT सेलने देशामध्ये जे काही अत्यंत भडकाऊ वातावरण निर्माण केलेलं आहे गेल्या 10 वर्षांमध्ये, त्याच्यामुळे देशाचं खूप मोठं नुकसान झालं. आणि आपलं बाबासाहेबांचं जे संविधान दिलेलं आहे ना, त्याच्यावरती सुद्धा ह्यांनी हल्ले केलेले आहेत. आणि म्हणून यांच्याबद्दल बोललं पाहिजे. नसले तरी पण तुम्ही नाव घेतलं, त्याने प्रतिक्रिया दिली, म्हणून ही आमची प्रतिक्रिया आहे. असल्या थर्ड ग्रेड आणि फालतू लोकांना आम्ही गृहीतच धरत नाहीत. त्यांना विष ओकू देत. आम्ही संविधानिक मार्गाने आमची युती स्ट्रॉंग राहील, आमचं अलायन्स स्ट्रॉंग राहील आणि इंडिया आघाडी नक्कीच जिंकेल. हा जो सामना असेल, इंडिया म्हणजे भारतातील जनता विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना असेल. आणि नक्कीच इंडिया आघाडी चांगल्या पद्धतीने ही जिंकेल अशी आम्हाला सकारात्मक खात्री आहे. बरं, 1-1 मिनिटामध्ये किंवा 2-2 मिनिटामध्ये तुम्हाला आणखी काही मुद्दे मांडायचे असले तर आपण मांडू शकतो. माझं हे म्हणणं आहे की नितीश कुमार हे निमंत्रक होते इंडिया आघाडीचे, आणि आजच्या घडीला ना म्हणजे हे देशामध्ये चर्चा होते, तुम्ही सोबत राहा, एक दिलानं राहा, तुम्हाला शुभेच्छा, अशी कुठलीही भूमिका घेत असेल त्या सगळ्यांना शुभेच्छा आपण देऊ शकतो, त्यात काही हात आखडता घेणार नाही. पण नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवालच्या संदर्भात नॅशनल मीडियामध्ये सुद्धा, आता तुम्ही त्याला गोदी मीडिया म्हणा की कुठलाही मीडिया म्हणा, पण यांची भूमिका डळमळीत आहे इंडिया आघाडीच्या संदर्भात. हे काय करतील कोणत्या क्षणी याचा कुठलाही भरोसा नाही. अशा पद्धतीच्या बातम्या, अशा पद्धतीचं राजकीय विश्लेषण निष्पक्ष पत्रकारांकडून होत आलेलं आहे. या सगळ्या मुद्द्यावर आपण चर्चा केली, पण नितीश कुमारांची नेमकी काय स्थिती असू शकते? राजू वाघमारे, तुम्हाला विश्वास आहे की ते इंडिया आघाडीत असतील? नक्कीच. इंडिया आघाडीचा प्रत्येक प्लेअर, मग नितीश कुमार असतील, ममता दीदी असतील, केजरीवाल साहेब असतील, हे सगळे जे घटक पक्ष आहेत, हे सगळे घटक पक्ष इंडिया आघाडी बरोबर राहणार आहेत. कारण त्यांना देश वाचवायचा आहे, त्यांना संविधान वाचवायचं आहे आणि त्यांना या देशात येऊ पाहणारी हुकुमशाही आहे तिच्यापासून या देशाला वाचवायचं आहे. त्याच्यामुळे इंडिया आघाडीतले सगळे घटक पक्ष एकत्र राहतील आणि एकत्रच भाजपचा पराभव करतील, याच्यात जराही शंका नाही. नितीश कुमारांच्या संदर्भामध्ये धनंजय शिंदे यांचं मत मला जाणून घ्यायचं. ही जी इंडिया आघाडीची जी विचारधारा आहे, म्हणजे सुरुवातच मला असं वाटतं की त्याची जी चर्चा आहे त्याचं नेतृत्व नितीशजींनी केलं. आणि नितीशजींना सुद्धा म्हणजे ते ज्या विचारधारेतने येतात किंवा ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने नितीश कुमारांचा पक्ष आणि भाजपची जी युती होती अगोदरच्या काळामध्ये, आणि त्यावेळेस ज्या पद्धतीने त्यांनी त्यांचा विश्वासघात केला,
किंवा ओव्हरऑल भारतीय जनता पक्षाची म्हणजे घटक पक्ष आज महाराष्ट्रात शिवसेनेशी कशा पद्धतीने भारतीय जनता पक्ष वागत आहे, तर त्यांचं मोडस ऑफ ऑपरेंडी ही नितीश कुमार सारख्या अत्यंत मुरब्बी आणि कसलेल्या नेत्यांना सुद्धा माहिती आहे. त्यामुळे 100 नाही, मी म्हणेन की 200% नितीश कुमार सुद्धा आघाडीत होते, आहेत आणि राहतील. आणि ही सगळी म्हणतात ना की खूप मुरब्बी माणसं असल्यामुळे आता युनायटेड राहिलं पाहिजे याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीये. मी परत एकदा एक गोष्ट रिपीट करतो की चंदीगडची महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्ष एकत्रितपणे आमचं सगळं झालं आणि 15 दिवसापूर्वी पण मोदी सरकारने ती निवडणूक पुढे ढकलली. 2 दिवसापूर्वी सुद्धा काहीतरी थिल्लर कारण देऊन हे लढली. त्यामुळे मोदी सरकारच्या, भाजप सरकारच्या पायाखालची वाळू जी आहे ती सरकलेली आहे आणि त्यामुळे काही पत्रकारांना, न्यूट्रल पत्रकार असतील, मला असं वाटतं की हे उदाहरण आहे. अजून काय प्रूफ द्यायला पाहिजे याच्या संदर्भात? आवारे पाटील, नितीश कुमार हे इंडिया आघाडी ज्या वेगानं आले त्या वेगानं ते पुढे जातील, थांबतील, राहतील, काय भूमिका असू शकेल, काय अंदाज? बोला. मनोजजी, मी दोन्ही मान्यवरांच्या मतांशी नितीश कुमारांच्या संदर्भात सहमत आहे. कारण की अगदी जेपी आंदोलन असेल, लोहियावादी नेते आहेत आणि देशाचं राजकारण कळतंय. त्याच्यामुळे नितीश कुमार 100% यांच्यासोबत राहतील. राहिला मुद्दा एक थोडासा एक शेवटचा की अशा प्रकारचे ममता बॅनर्जी सारखे धक्के बसणं सुद्धा आवश्यक आहे. कारण की बांध बंदिस्ती करण्यासाठी पूर्वसूचना काही असल्यात मला वाटते इंडिया आघाडी अधिक मजबूत होऊ शकते आणि आणखी गंभीरतेने ह्या बाबी घेऊन मला वाटते एक संघ इंडिया आघाडी राहावी आणि पुढे निश्चित या सत्ताधाऱ्यांना त्यांनी परास्त करावं असं मला वाटतं. खूप धन्यवाद. ही प्रतिक्रिया देऊन तुम्ही निष्पक्ष पत्रकार आहात असं जे काही म्हटलं अगोदर त्यालाही तडे जाऊ शकतात, कारण तुम्ही ही भूमिका मांडून भाजपच्या विरोधात भूमिका घेतली. असो, पण पत्रकारांना भूमिका घेण्याचा हा काळ आहे, त्यामुळे त्याचे स्वागत ते करतील. मान्यवर धनंजय शिंदे साहेब, डॉक्टर राजू वाघमारे साहेब आणि पुरुषोत्तम आवारे पाटील साहेब, तिन्ही या मान्यवरांनी या चर्चेमध्ये अत्यंत वेगवेगळे मुद्दे मांडले आणि त्यामुळे ही चर्चा सकस होऊ शकली. तिन्ही मान्यवरांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो आणि ही चर्चा इथेच थांबतो. तुम्ही असेच मॅक्स महाराष्ट्राच्या चर्चेत सहभागी होत राहा आणि अशाच पद्धतीची आपण निकोप चर्चा वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक विषयावर घडवत राहू. खूप आभार आपले.